टीम इथे मात्र या ठिकाणी आपल्याला डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे. जो संघ वेळेवर उपस्थित राहणार नाही त्या संघाला सुद्धा मात्र या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. तर सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. जांभूळपाडा संघाला विनंती असेल प्रत्येकी या 4 षटकांची ही मॅच. अतिशय आपण जर पाहिलं तर हिरवगार इथे मात्र ठिकाणी निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मात्र थंडगार वारा अजून इथे मात्र या ठिकाणी अंगाला स्पर्श होतो असताना स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आजच्या दिवसातील ही तिसरी लढत तुम्ही पाहता. दोन्ही बंधूंची जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळेल. अजय पारदी विथ विजय पारदी. दोघांच्या नावामध्येच पाहिलं तर जय आणि अजय असे ही नामांकित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाज अकीब आपल्या षटकाला सुरुवात करेल. राई संघ थोडासा उशिराने या स्पर्धेमध्ये दाखल झाला, त्यासाठी मात्र त्या संघाला आयोजकांच्या वतीने 2 धाब्यांनी मात्र ठिकाणी त्या संघाला पॅनलाइज केलं. कारण प्रत्येक धाव ही एक सामना जिंकण्यासाठी मात्र भरपूर मूल्यवान असतो. परंतु या ठिकाणी बहाल केल्या बोनसच्या रूपाने, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. वेळेला महत्त्व द्या. जर आपल्या आयुष्यातून जर एखादी वेळी जर चांगली वेळ निघून गेली तर मात्र ती पुन्हा येत नसते. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो अजय पारदीला, नॉन स्ट्रायक एंडला आहे तर विजय पारदी आणि षटकाला सुरुवात करतो अकीब. काशने विलेज टोकाकडनं पहिला चेंडू चांगल्या लाईनवर पाहतोय आपण. चांगला टप्पा इथे मात्र पिक केला अकीबने आणि आपल्या षटकाला चांगली सुरुवात करून देतोय. दोन्ही क्षेत्र तुम्ही पाहू शकले की लॉंग ऑनला आहे. त्यानंतर एक डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. कारण पहिले षटक पॉवर प्लेचा आपण पाहतोय. इष्टाच्या पाठीमागे इष्टरक्षक सज्ज, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉर्टच्या क्षेत्रावर तुम्ही एक खेळाडू पाहू शकाल. त्यानंतर शॉर्ट मिडविकेटला अजूनही मात्र ठिकाणी खेळाडू तैनात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू पाहतोय. शॉर्ट पॉईंट आणि शॉर्ट कव्हर अशी व्यूहरचना इथे मात्र आखली गेलेली आहे आरसी राय संघाने. इथे मात्र ऑन साईडला बुम बुम अजय पारदी जो ऑन फायर चेंडूला पाठवलाय गाव कॉर्नरच्या दिशेने 7 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. काय स्टान्स आहे अजयचं. दी मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र पाहायला आपल्याला आणि मात्र 6 धावांनी आपलं आगाज केलं डावाला. आता मात्र डाबा स्टेवर चेंडूची फेकी ते मात्र ठिकाणी गिरकी घेत असताना चेंडू मात्र फिरकी दिली आणि चेंडू मात्र वेगाने निघून जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी हा येतोय अजून एक दर्जेदार फटका चौकार. धावसंख्या डबल फिगर्समध्ये आपण पाहतो. या बिनगडी बाद 10. सुरुवात अकीबने चांगली केली. चांगल्या चेंडूने डॉट चेंडू मात्र हाताला पडतो. त्यानंतर 2 मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळाले फलंदाज कमबॅक करत असताना. इथे मात्र एज बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श होऊन मात्र निघून जातो. इष्टाच्या पाठीमागे शॉर्ट फायलेगच्या क्षेत्र जाऊन जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत अजयने मात्र ठिकाणी 1 धाव पूर्ण गेली आणि आपल्या बंधूला मात्र ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र ठिकाणी बोलावलं. अर्थात विजय पारदी बन्नाट फॉर्ममध्ये आहे. सिटी क्रिकेटचा आपण जर विचार केला तर महेंद्र स्पोर्ट भिवंडी संघाचं मात्र तो प्रतिनिधित्व करतो या सत्रामध्ये आणि आज आपल्या गावच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मात्र ठिकाणी आपल्या घरच्या संघासाठी इथे मात्र ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय. मी अगोदर म्हटलं ती विजय पारदी भरपूर बन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि तोच फॉर्म या फटक्यावर पाहायला मिळतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार.
जे मागील सत्रामध्ये अजय पारधी फॉर्म मध्ये होता, तर या सत्रामध्ये विजय पारधी फॉर्म मध्ये आहे. या बंधूंचं योगदान भरपूर मी तर म्हणेन श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाला लागत असताना. इनसाइड आउटचा फटका पडतो, फटका चुकीचा आपण पाहतोय. मिस टायमिंग फटका पाहिला आपल्याला आणि टिपला एक्स्ट्रा कव्हरला हा झेल लागतोय. पहिला धक्का जांभूळपाडा या टीमला. यानंतर जो सामना असेल दोन्ही संघाने मात्र सज्ज राहायचं आहे. विकी स्पोर्ट कुकसे विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर पहिल्या षटकाची समाप्ती आपण जर पाहिली तर राय संघाने नक्कीच एक गडी प्राप्त केला, परंतु धाबा जर पाहिले तर भरपूर धाबा खर्च केला गोलंदाज अकीबने. तब्बल 17 धाबा आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्यांनी मात्र बहाल केल्या. 2 षटकार तर 1 चौकार या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. चांगला फायदा इथे मात्र उचलण्याचा प्रयत्न केला जांभूळपाडा या टीमनं. प्रयत्न चांगला होतं विजय पारधीचं, कारण आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरचा 738 सर्कलमध्ये उभा होता. जर त्याला जर एखाद्या वेळी त्यांनी बीट केलं असतं तर मात्र नक्कीच फटक्यावर 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु टायमिंग त्यासाठी मात्र परफेक्टली होणं गरजेचं होतं, परंतु ते टायमिंग मात्र जुळलं नाही आणि त्याचमुळे मात्र हा झेल तिथे मात्र संपादित केला. दरम्यान या ठिकाणी मिस्टर सुजित ठाकरे यांचं इथे मात्र शुभ आगमन होतंय. आपलं सुद्धा मी अमरगडा मंडळ कासनेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र 17 धाबा स्कोर कार्डवरती नवीन फलंदाज येतोय सुरेश पारधी, लेफ्ट आर्म फलंदाज. आणि आपण जर पाहिलं तर विहूर रचना पाहिली तर या ठिकाणी ऑनसाईडला तब्बल 4 क्षेत्ररक्षक. गोलंदाज गुड्डू आपल्या षटकाला सुरुवात करतो. या चांगल्या चेंडूची फेकी अगदी ऑफ स्टिपला चेंडू, परंतु या ठिकाणी कुठेतरी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुरेश पारधीने. हा फटका, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये. येतो डॉट चेंडू. जी सुरुवात अकीबने केली ती सुरुवात गुड्डू इथे मात्र करत असताना निर्धाव चेंडूने. गुड्डू नाही तर मुंटू आहे. यस, थोडंसं नावामध्ये करेक्शन. स्विच इट फल्टी शॉट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूला पाठवलं या ठिकाणी सीमेरीच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. तशी या क्षेत्रक्षेत्र सजवला जातो. या त्याच अनुषंगाने इथे मात्र बॅटिंग सुद्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं या फटक्यावर. पुन्हा मात्र रिव्हर्स अटेंड, परंतु नक्की दशरथ पाटील सर असते तर नक्की त्यांनी म्हटलं ते की येड झबा फटका, परंतु असं नाही. तर मात्र या फटक्यामध्ये रिक्स भरपूर असते. या तुम्ही जर प्रॉपर जर टायमिंग केलं तर मात्र या फटक्यावर तुम्हाला नक्कीच योग्य त्या धावा मिळत असतात, परंतु ज्यावेळी तुम्ही जर यावेळी या फटक्यावर जर बीट होत असाल तर मात्र कुठेतरी आपल्या संघाला ते मात्र नुकसानदायक सुद्धा होत असतो. कारण आत्तापर्यंत 3 चेंडू मुंटूने हाताळले, 2 डॉट चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहिले आपण. इथे मात्र पहा फलंदाजाने मात्र कुठलंही या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन केले नाही, कारण त्याला ठाऊक होतं की हा चेंडू स्वेर असेल आणि प्लस इथे मात्र चेंडू निघून जातोय नॉनस्टॉप सीमरीच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. हा पंजा पाहायला मिळाला. धावसंख्या 5 ने पुढे जाईल आता मात्र या ठिकाणी एक गडी बाद. एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 26. इथे मात्र या ठिकाणी चेंडू हवेत आहे. सॉफ्ट डिस्मिसल कदाचित होऊ शकतो. यस, कॉटन बॉल लागतोय. दुसरा धक्का जांभूळपाडा या टीमला. सुरेश पारधी बॅक टू डगआउट.
पाहिलं तर भरपूर मोठी चूक आणि चुकीचं शॉट सिलेक्शन पाहिलं आपण, कारण तिसऱ्यांदा इथे मात्र ठिकाणी सुरेश पारधीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एका फटक्यावर नक्कीच त्याला योगदान प्राप्त झालं, चौकार त्याने नक्कीच प्राप्त केला. एका चेंडूवर मात्र तो विड झाला, डॉट चेंडू इथे मात्र आला आणि या ठिकाणी पुन्हा त्या रिव्हर्स अटेम्प्ट त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु लिडिंग एज पाहायला मिळाली, कारण भरपूर लवकर बॅटचं तोंड उघडलं आणि बॅटच्या तो मात्र ठिकाणी लिडिंग एज घेत असताना मात्र चेंडू हवेत गेला आणि मात्र गोलंदाज मुंटूने मात्र कुठल्या प्रकारची चूक केली नाही आहे. मोठी विकेट सर RCC राय संघाने इथे मात्र प्राप्त केली. सुरेश पारधी बाद होण्यापूर्वी एक चौकारच्या साईडने फक्त आपल्या संघाला 4 धावांचं योगदान देऊ शकला आणि त्याच्या जागेवर आता मात्र येतो या नवीन फलंदाज भावेश पारधी. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ तुम्ही इथे मात्र मित्रांनो पाहता. प्रत्येकी 4 षटकांची ही लढत. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी राय संघाला मात्र कमबॅक करावं लागेल. ते तुम्ही दृश्य पाहू शकाल, आमच्या व्यासपीठावरील दृश्य आहेत. भरपूर संख्येने मान्यवर आज आपण पाहतोय. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आणि नक्कीच इथे मात्र जो पुढील सामना आहे विकेसवर कुकसे चांगली सुरुवात या तिसऱ्या ओव्हरची आपण पाहतोय. गोलंदाज अदीप लपटम और द विकेट ने आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर मात्र बीट करून देतो या फलंदाज भावेश पारधीला. प्रत्येक गोलंदाजीने मात्र डॉट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केलेली आहे, परंतु षटकाचा अंत मात्र कुठेतरी कडवट पाहायला आपल्याला. पहा हा चेंडू मात्र खरा फुलटो असा चेंडू हवेत, डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षण आहेत, चूक होणार नाही आणि टिपला लॉंग लेगला मात्र हा झेल शून्यावर मात्र माघारी परतेल. भावेश पारधी लागतोय तिसरा धक्का जांभूलपाडा टीमला. मी भरपूर वेळा असं पाहिलं की ज्यावेळी फुलटॉस चेंडूवर भरपूर जास्त विकेट्स इथे मात्र ठिकाणी मिळत असतात गोलंदाजांना, परंतु फुलटॉस चेंडू असं की तुम्ही त्या चेंडूवर मोठाच फटका नाही तर तुम्ही गॅप सिलेक्शन सुद्धा करू शकता. तुम्ही जर या ठिकाणी जर या फटक्याला चांगलं गॅप शोधलं असतं तर मात्र धाबा नक्कीच मिळाल्या असत्या. टायमिंग मात्र बरोबर जुळलं होतं, परंतु भावेशने ज्या दिशेने शतक सजवलं आहे त्यालाच मात्र ठिकाणी शोधलं आणि मात्र एक चांगला झेल तिथे मात्र ठिकाणी समाप्त केला. फैजान होते त्या ठिकाणी. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये हनुमान पारधी. 32 या धावसंख्येवर लागणारा हा तिसरा धक्का. अजूनही मात्र अजय स्थिर आहे, सलामीला येतोय आला होता आणि त्याच्या बॅटमधून चांगल्या धाबा सुद्धा आपण पाहिल्या. इथे मात्र थोडेसे सफल झाले होते, मात्र या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला मात्र ठिकाणी खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी गोलंदाजाने त्याला मात्र फॉलो केलं आणि मात्र हा डॉट चेंडू पाहतोय. मी म्हटलं होतं की तिसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी राय संघाला कमबॅक करावा लागेल आणि तो आतापर्यंत कुठेतरी अदीप कमबॅक करून देतोय, कारण 3 लिगल चेंडू त्याने हाताळले, एकही धाव त्यांनी खर्च केली नाही अजून आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केली. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 32 या आकड्यावर. यॉर्कर लेन डिलिव्हरी, वॉट अ ग्रेट बॉलिंग आणि ज्याच षटकाची मात्र कुठेतरी राय संघ अपेक्षित होत आणि ती मात्र अपेक्षा पूर्ण करत असताना क्रिकेटचा खेळ आहे. पहा कधीही कुठल्याही क्षणी मात्र क्रिकेट
तर केले टर्न होऊ शकतो, पलटवार होऊ शकतो आणि ते करून दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे गोलंदाज अदीपच्या माध्यमातून. जागेवर मात्र ठिकाणी कुठेतरी हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू भरपूर चांगला दर्जाचा पाहिला आपण. अगदी यॉर्कर लाईन डिलिव्हरी होती आणि त्याच्यावर मात्र बीट होते. पावलांचा वापर लोअर फुटा चेंडू ऑन साईडला मात्र टायमिंग चुकीचं जुळल्या चेंडू मात्र कार्पेटीसाठी जातो. या मिड विकेटला मात्र गुदगुल्या करत थोडीशी फंबलिंग, थोडीशी मिसफील्ड, डायरेक्ट हिट सुद्धा तिथे मात्र पाहायला मिळालं. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि अजूनही काही मात्र धावा ओव्हर थ्रोच्या रूपाने नक्कीच मिळतील आणि पाहता पाहता 3 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना. आणि इथे मात्र आणखी पहा दोन्ही गाड्या एकाच रुलावर, परंतु मात्र आणखी आम्ही पंचांची नक्कीच या ठिकाणी निर्णयाची अपेक्षा करू की नक्की काय घडलंय. मग त्याच्यामध्ये फलंदाज बाद असेल. यस, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अजय पारदीने आणि त्याचमुळे मात्र अजय धावच्या स्वरूपात मात्र ठिकाणी बाद होतोय. भरपूर मोठी चूक मित्र म्हणेन, कारण अजय चांगल्या फॉर्ममध्ये होता, चांगला टचमध्ये होता, परंतु या ठिकाणी कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. कॉलिंग मात्र बरोबर झाली नाही आणि त्याचमुळे मात्र दोन्ही फलंदाज एकाच स्टँडला आपण पाहिले आपण आणि त्याचमुळे मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र लागणारा हा चांबुरपाडा या टीमला चौथा धक्का पाहायला मिळाला. नवीन फलंदाज येतो या सचिन म्हात्रे. काय सुरेख गोलंदाजी पाहिली या ओव्हरमध्ये. अदीपचं कौतुक करावं तेवढं कमी. 35 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अजून एक चांगल्या दर्जाचा चेंडू पाहिला आपण. काय जबरदस्त, खरोखरच गोलंदाजी मित्र तुम्हाला आवडली असेल तर अदीपसाठी मात्र टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम, फक्त 3 षटकांचा त्याने स्पेल इथे मात्र हाताळला, कारण 2 ओव्हरमध्ये पाहिलं 32 धावा तब्बल पाहायला मिळालं होते. असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये मात्र सुद्धा तशीच प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल, परंतु ते नक्कीच आपण पाहतो की एखाद्या एक्सप्रेस हायवर जर आपण वेगाने गाडी चालवत असाल तर ज्यावेळी गतिरोधक येतोय त्या गतिरोधकासमोर तुम्हाला ब्रेक लावणं फार गरजेचं आहे आणि ते ब्रेक इथे मात्र लावत असताना राय संघाच्या माध्यमातून अदीपने कौतुक करावं तेवढं कमी. 35 धावा फलकावर 35. एक षटकाचा केला अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच त्रिशूल ठाकरे नक्कीच या ठिकाणी आतुरतेने वाट पाहतोय या प्रतिस्पर्धी संघाची आणि नक्कीच शिवशक्ती स्पोर्ट कोचिंबी संघ फाईट करेल विकी स्पोर्ट कुक्षे संघाच्या अगेन्स्ट. तर विकी स्पोर्ट कुक्षे संघाला मात्र ठिकाणी विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच यायचं आहे. 35 धावा 2 ओव्हरमध्ये 32 होते आणि या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च केला त्या म्हणजे अदीपने. 35 धावा धावफलकावर. अजून एक महत्त्वाची सूचना अशी आहे, लक्षात घ्या 35 धावा धावफलकावर आहेत. राय संघ उशिराने आला होता, त्याच्या 2 धावा मी ॲड करतोय. धावसंख्या होईल 37 आणि 12वा खेळाडू गणवेशामध्ये नाही आहे, त्या 2 धावा मी ॲड करतोय, म्हणजे धावसंख्या होईल 39. थोडंसं या ठिकाणी त्या ॲड करणं थोड्याशा धावा राहिल्या होत्या, त्यामुळे आम्ही त्या धावा आता ॲड करतोय. खराब चेंडू फुलटॉस आणि सचिन म्हात्रेच्या बॅट बंद. काय जबरदस्त विकेट पाहतोय आपण. चेंडू पाठवलाय लॉंग लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी हा येतो षटकार. खराब चेंडूची फेकी पाहिली आपण गोलंदाजच्या माध्यमातून. अख्तर येतो या शेवटचा षटक इथे मात्र ठिकाणी हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवर 6 धावा त्याने खर्च केला, परंतु त्यानंतर कमबॅक केलं. डॉट चेंडू इथे मात्र सांगता होतं असताना या षटकारांनी धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. एकूण 45 धावा धावफलकावर इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा उर्ध विकेटने मात्र अख्तर इथे मात्र ठिकाणी सरळ बॅटने खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी मोठे एज लागल्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय बॅकवर्ड फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव इथे मात्र सहजपणे कंप्लीट केली सचिनने आणि आता मात्र या ठिकाणी हनुमान पारदीला चान्स मिळेल, कारण हनुमान पारदीने आतापर्यंत चेंडू फेस केलेला नाही आहे आणि मात्र त्याला प्रथमतच मात्र ठिकाणी खेळण्याची संधी निर्माण होतोय. स्लॉग स्वीप, वॉट अ शॉट, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू करतो हवाई सफर.
चेंडू पाठवलाय सीमेच्या पलीकडे 6 धाबांसाठी हा येतोय षटकार. करानंतर 50 धाबांचा टप्पा सुद्धा मात्र ठिकाणी या श्रीरामपूर जांभूळपाडा संघाने पूर्ण केला. तब्बल 52 धाबा पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या दर्जाचा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. आणि जांभूळपाडा संघाची ही ओळख आहे, फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल, जबरदस्त खेळ ते नेहमीच करत असतात. इथे मात्र ठिकाणी फलंदाज बीट झाले, त्यानंतर इष्टिरक्षक सुद्धा बीट आणि चेंडू मात्र भरपूर वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉप सीमेच्या पलीकडे हा येतो षटकार चौकार. चेंडू पाहिला तर चांगला होता, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र निघून गेला नॉनस्टॉपच्या पलीकडे. इथे मात्र ठिकाणी मिस टायमिंग फटका चेंडू मात्र थोडा वेळ हवेत आणि मात्र दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर मात्र हा त्यांनी प्रयत्न केला, परंतु दुसरी धाव घेत असताना मात्र ठिकाणी फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 5 आणि एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. या ठिकाणी बॅटिंग करत असताना 57 धावा जोडल्या श्रीरामपूर जांभूळपाडा संघाने आणि हा सामना जिंकायचा असेल RCC राय संघाला तर मात्र 58 धावांचा टार्गेट या संघाला मात्र पूर्ण करावा लागेल. यापुढची मॅच तुम्ही पाहणार आहात विकी स्पोर्ट कोकसे विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट कुशिंबी संघ इथे मात्र या ठिकाणी हजर आहे, परंतु विकी स्पोर्ट कोकसे संघ हजर नाही आहे. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करू, एखाद्या वेळी जर चेंडू मात्र ठिकाणी टाकला गेला तर मात्र जो संघ उशिराने इथे मात्र प्रवेश निश्चित करेल त्या संघाला आम्ही या ठिकाणी नक्कीच पॅनलाइज करणार आहोत. मग तो कोणताही संघ असू द्या, त्या कुठल्याही संघाची आम्ही हायगाई करणार नाही आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. सर्वाधिक धावसंख्या तुम्ही पाहिली फलंदाज अजय पारधीच्या बॅटमधून 17 धाबा जोडल्या. त्यानंतर विजयने 6 धाबांचं योगदान दिलं, सुरेश पारधीने 4 धाबांचं योगदान दिलं, शून्यावर बाद झाला भावेश पारधी. हनुमानने 11 धाबांचं योगदान दिलं आणि सचिन मात्र एक षटकाराच्या साईडने नाबाद राहिला, 7 धाबांचं योगदान दिलं. असे एकूण 57 धाबा या संघाने जोडल्या. चांगला टीमवर्क या बॅटिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. त्या धाबांचा पाठलाग होईल की नाही आपण ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. व्हॉइस ऑफ पिंपलगर त्यांना आपण या परिसरामध्ये प्रथमतच ऐकता साहिल शेलके. थँक्यू योगेश पाटील सर. नक्कीच या ठिकाणी जांभूपाडा संघाला जेवणाची व्यवस्था आहे. सुधीरजी गगे यांच्याकडनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे जांभूपाडा संघाला. नक्कीच आम्ही बसलोय आमच्या डाव्या बाजूला, व्यवस्था केलेली आहे. नक्कीच आपण मॅच झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. जांभूळपाडा संघाला विनंती आहे की मॅचचा निकाल काहीही येवो, सामन्याचा निकाल काहीही येवो, पण मात्र जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. सन्माननीय सुधीरजी गगे यांच्या माध्यमातून जांभूळपाडा संघाला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धन्यवाद सुधीरजी गगे. असंच आपल्या येणाऱ्या पाहुण्या संघांना जेवणाची व्यवस्था आपण केलीच आम्ही आपलं ऋणी राहू. नक्कीच काही वेळेस काय होतं ना की जर मॅच हारले ना तर नक्कीच गळ्याखाली घास उतरत पण नाही. चला मॅच सुरू करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये 57 धावा झाल्यात, 58 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल टीम राया संघाला. कुठे ना कुठे थोडासा उशीर दाखल झाला होता, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी बसली. नक्कीच सातत्याने सर्व कॉमेंटेटर्स सुद्धा म्हणत असतात की क्रिकेट इज अ टीम गेम.
नक्कीच जे 11 खेळाडू असतात त्यांना तो खेळ करायचा असतो, परंतु मी म्हणतो की 12वा खेळाडू सुद्धा फार महत्त्वाचा असतो. तो नसला ना तर 2 धावा आपोआप आपल्या स्कोरबोर्डवर ॲड केल्या जातात. आणि इथे तो ड्रेसिंगमध्ये नाही आहे, त्याच्यासुद्धा 2 धावा पेनल्टीच्या ॲड केल्या गेल्या आहेत. 57 धावा झाल्यात. 58 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही सलामवीर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाल्यात. अत्तर आणि दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये. कुठे ना कुठे चांगली मॅच, चांगली लढत. आजचा 3रा दिवस आपण साजरा करतोय. अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब स्मृती चषक 2022 हे 23वे वर्ष आहे. सातत्याने चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला या कासण्याच्या मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि तसेच हे आयोजन आपल्याला या वर्षी सुद्धा पाहायला मिळते. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. टीम राया विपक्ष टीम. धन्यवाद. कोशिंबी संघाचे खंदे पाठीराखे आणि माजी मराठी शाळेचे डॉन आहेत आमचे परम मित्र, त्यांचं शुभ आगमन झालं. वेलकम. चला मॅच सुरू करायची आहे. गोलंदाज सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपण पाहू शकता पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये. एक लॉंग ऑनला खेळाडू आहे ते एक डीप मिड विकेटला आणि बाकी सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज सुरेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. 70 साठी पहिला चेंडू टाकेल. 58 धावांचा पाठलाग करत असताना टीम राया संघ पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. पहिलाच बॉल सन्मान दिलाय. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. ओव्हरस्टेप झाली आहे. कुठे ना कुठे असे चेंडू टाकणं टाळावं लागेल, कारण चांगली बॅटिंग झाली होती टीम जांबूपाडा संघाकडनं, परंतु पहिलाच बॉल नो बॉल आलाय. ओव्हरस्टेप झालाय. चला पंचांशी वाद नका घालू. नो बॉलचा इशारा दिलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कुक्षी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. कुक्षी संघाच्या संघनायकाला विनंती असेल. कोशिंबी संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. मॅचची लिडिंग एज लागली होती, परंतु काही वेळेस काय असतं ना की अशा प्रकारे विकेट सुद्धा मिळू शकतो, परंतु नशिबाची साथ बॅट्समनला मिळाली आहे. आणखी यापुढील जो होणारा सामना आहे. धन्यवाद. समालोचन कक्षाला मी विनंती करेल थोडंसं समालोचन थांबवायचं आहे. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी मी सन्माननीय अरविंदजी यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हा सामना असेल शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी वर्सेस वेकी स्पोर्ट कुकसे. 2 मातब्बर संघांमध्ये हा सामना आहे. नाण्याच्या एका बाजूने स्वर्गीय महादेव स्मृती चषक 2022 आणि एका बाजूने या स्पर्धेचे आयोजक म्हणजे अमर क्रीडा मंडळ कासने. सन्माननीय अरविंदजी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. अमर कासने म्हणणं आहे आणि आलंय सुद्धा अमर कासने. कोशिंबी संघाने नाणेफेकी जिंकली आहे. खरं तर उशिरा आल्याने विकी स्पोर्ट कुक्सी संघाला 2 धावांची पेनल्टी लावण्यात आलेली आहे, कारण सामना सुरू होण्याच्या आधी येणं गरजेचं होतं. हाफ टाइम मध्ये येणं गरजेचं होतं. मी मान्यवरांना विनंती करेल की दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण अस्नास्त व्हायचं आहे. निर्णय काय असेल त्रिशूल? फलंदाजी स्वीकारली आहे. तर आता वेळ घेणार नाही. सामना सुरू आहे. तर शिवशक्ती कोशिंबी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते विकी स्पोर्ट कुक्सी संघाला. धन्यवाद. ओडू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. यावेळेस आणखीन एक चौकार आलाय. बॅट्समन अत्तरच्या बॅटमधनं चांगली बॅटिंग. या अगोदरचा शॉट पाहिला तर कट केला होता आणि तो चौकार आला. चांगली क्रिकेटिंग शॉट स्किल्स आपले दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुरेश थोडासा दबाव असेल, कारण पहिला नो बॉल होता. फ्रीड बॉल अतिशय सुरेख टाकला त्याने, परंतु त्यानंतर मात्र खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. नक्कीच कुठे ना कुठे मोठं रनअप आहे. चांगली गोलंदाजी येथून करणं भाग आहे गोलंदाज सुरेशला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती अत्तरसाठी चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. पुढचा बॉल यावेळेस दिल स्कूप आणि चेंडू नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
आहे. नक्कीच दुहेरी मनशामध्ये होता फलंदाज स्विच इट खेळू की स्वीप करू आणि त्याने चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं उडवला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार गेला. हॅट्रिक झाली आहे कंप्लीट. चौकारांची चांगली बॅटिंग अत्तरच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सुरेश दबाव. पुढचा बॉल यावेळेस फटका खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय. सोपा झेल आणि संपवला बॅट्समनचा खेळ. लागणारा पहिला झटका टीम राय संघाला. डीजे थँक्यू डीजे. कुठे ना कुठे ज्या विकेटची गरज होती ना टीम जांबूपाडा संघाला ती विकेट मिळाली आहे. गोल्डन विकेट मिळाली आहे. कारण अत्तर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. बॅक टू बॅक 3 चौकार त्याने ठोकले. त्यानंतर मात्र कुठे ना कुठे विकेट गमवावी लागली आहे. धावफलकावरती विचार केला. धावा लागल्या त्या 13 धावा. चांगली बॅटिंग झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या सुरुवातीची गरज होती ती अत्तरनं आपल्या संघाला करून दिली आहे. परंतु ती सुरुवात शेवटपर्यंत चांगली करणं हे आता मात्र फलंदाजांचं काम आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाबू आलाय. गोलंदाज सुरेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं चांगली बॅटल. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. राईट हँड बॅट्समन आहे. पुढचा बॉल यावेळेस काय सुरेख बॉल टाकलाय. बॅटची एज लागली आहे आणि फिंगर अप फलंदाज बाद. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद झाल्यात. कुठे ना कुठे प्लस पॉईंट पाहायला गेला ना तर 13 धावा झाल्यात आणि मायनस पॉईंट पाहायला गेला राय संघासाठी तर 2 विकेट मिळाल्यात. आणि कुठे ना कुठे चांगल्या टचमध्ये दिसत असलेल्या अत्तरला सुद्धा माघारी परतावं लागलं होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल सज्ज असेल दुसरं षटक टाकण्यासाठी. नक्कीच आपण घर बसल्या सुद्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. बिग बॉस अप टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. नक्कीच चांगलं टेलिकास्ट सातत्याने भिवंडी विभागामध्ये असो किंवा पडगाव विभागामध्ये सातत्याने त्यांचं चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं. आणि या टुर्नामेंटमध्ये सुद्धा प्रिन्स मूवीज ऑलवेज. गोलंदाज विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती सजवल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अकीफ सज्ज असेल. 58 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी आता इथून करावी लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड द विकेट ना लेफ्ट हँड बॅट्समन आहे समोर. यावेळेस पहिला आज बॉल मोठा फटका खेळायचा होता. लाईन पाहावी लागेल. लाईन खूपच खराब आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावफलक वेगानं पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. कुठे ना कुठे विचार केला ना तर चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. चांगली लाईन आणि लेंथ पकडावी लागेल गोलंदाज विशालला. कारण पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे तर 3 चौकार वगळले तर चांगली गोलंदाजी 2 विकेट सुद्धा मिळाले होते. नवीन गोलंदाज विशाल. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड विकेटनं. यावेळेस बॅटची इनसाइड एज लागली आहे. चेस मोठी आहे. चेंडू रेस जिंकणार आहे. चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
डीजे चांगलं संगीत आपल्याला डीजे मॅनच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकविरेचं गुणगान गाणारं संगीत होतं. गोलंदाज विशाल कुठे ना कुठे चांगली लाईन पकडली होती, मात्र धावा रोखू शकलेला नाही. या 4 धावा मिळाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल आहे. बॉल उडवायचा तर होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क नाही आहे. चेंडू शॉर्ट टर्नमॅनला जातोय, डॉट बॉल आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अजय त्या ठिकाणी तैनात आहे. कुठे ना कुठे चांगली बॅटिंग अजयच्या माध्यमातून सुरुवातीला पाहायला मिळाली होती आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. डॉट बॉल आलाय. कुठे ना कुठे विचार केला धावफलकावरती धावा 18 लागल्यात. चांगली बॅटिंग झाली आहे, परंतु 58 धावांचं मोठं आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना मोठे फटके येथून सातत्याने खेळणं फार गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल. पुढचा बॉल यावेळेस फटका उडवलाय. फटका मिस टायमिंग आहे. चेंडू हवे ते चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय. आणखीन एक झेल आणि संपवलाय. आणखीन एका बॅट्समनचा खेळ लागणारा आणखीन एक झटका टीम राय संघाला. डीजे कुठे ना कुठे विचार केला ना तर विशालने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल वाईट टाकला होता, त्यानंतर बॅटची लिडिंग एज लागली आणि चौकार गेला. त्यानंतर डॉट बॉल आणि हा विकेट आलाय. चांगली गोलंदाजी झाली आहे. विशाल चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी धावफलकावरती विचार केला. धावा स्थिर आहेत 18 धावा. अजूनही 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस कट केलाय. फटका चांगला आहे. गॅप सुद्धा शोधली आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. नक्कीच अशाच फटक्यांची गरज होती टीम राय संघाला जर सामना जिंकायचा असेल तर, आणि या फटक्याला सुरुवात केली असं म्हणावं लागेल. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राईट अप राऊंड द विकेटनं. क्षेत्ररक्षणात थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पॉईंटचा खेळाडू मागे घेतलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेनं, परंतु यावेळेस त्या दिशेनं खेळाडू तैनात आहे. मिसफील्ड झाली आहे आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये चुकीला माफी नाही. मौका भी दिया और चौका भी. 4 धावांसाठी चौकार. आणि ते नक्कीच चांगली मॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेटनं. खराब गोलंदाजी आता मात्र म्हणावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस फटका उडवलाय. फटका चांगला आहे, मात्र त्याहून चांगला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. झेर तर झाली नाहीये, परंतु चांगला एफर्ट. कुठे ना कुठे मी म्हणेन की 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि वेगानं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 27 झाल्यात. अजूनही 31 धावांची गरज आहे. 28 धावा झाल्यात धावफलकावरती. 31 धावांची गरज आहे. 30 धावांची गरज आहे. 12 बॉल 30 धावांची गरज आहे. 15च्या सरासरीनं धावगती गाठावी लागेल टीम राय संघाला. कुठे ना कुठे चांगली बॅटिंग होणं आता मात्र अपेक्षित आहे, कारण विचार केला पहिल्या षटकामध्ये सुरेशनं चांगली गोलंदाजी केली. नक्कीच 70ला बाद केलं आणि 2 विकेट मिळाले, परंतु 13 धावा खर्च केल्या. आणि विशालनं चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट मिळवला. आणि
15 धावा खर्च केल्या. धावफलक जाऊन पोचलं 28 धावा. 12 बॉल 30 धावांची गरज आहे. कुठे ना कुठे आता मात्र राय संघाकडनं चांगली बॅटिंग अपेक्षित आहे, कारण विचार केला जांभूपाडा संघाकडे चांगली गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजी आता मात्र मैदानामध्ये दाखवावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश सज्ज असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. यंगस्टर खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी त्याने सातत्याने आता दाखवावी लागेल. समोर फलंदाज सज्ज असेल. मुंटू सज्ज असेल स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला अकीफ. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश. चांगली गोलंदाजी येथून करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला बॉल टाकण्यासाठी मुट्टूच्या समोर. पहिलाच बॉल उडवलाय. फटका चांगलाय, मात्र पकडलाय सोपा झेल आणि संपवलाय बॅट्समनचा खेळ. काय जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. थँक्यू डीजे. कुठे ना कुठे असं वाटलं होतं की बॉल एका वेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु तसं काहीच झालेलं नाही आहे आणि विकेट मिळालाय आणि लागणारा तब्बल नंबर 4चा झटका लागला. 4 विकेट गेलेत आतापर्यंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सौबान मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आकिफ असेल. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर विकेट आलाय. नक्कीच याच सुरुवातीची गरज होती. अजूनही 11 बॉल 30 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय. फटका चांगलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटला. मिसफील्ड झाली आहे, परंतु 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. कुठे ना कुठे चेंडूला जज करू शकला नव्हता क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत 2 धावांचे नक्कीच मजल मारली जाते. 2 धावेनं धावफलक सुद्धा पुढं केलं. 30 धावा धावफलकावरती. 28 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके खेळणं फार महत्वाचे आहे टीम राय संघासाठी. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल टाकण्यासाठी लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. समोर फलंदाज मुंटू. यावेळेस हलक्या हातानं खेळून काढले. डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय लॉंग ऑफला. मिसफील्ड झाली आहे पुन्हा एकदा, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि यस फिंगर फलंदाज बाद. कुठे ना कुठे विचार करत असेल फलंदाज की या दुसऱ्या धावेची गरज होती का, आणि एकच धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. धावफलक पुढे सरकेल 31 धावा धावफलकावरती. नक्कीच अकीफ मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. कुठे ना कुठे मोठे फटके मी म्हटलं होतं सातत्याने खेळणं गरजेचं आहे. आता मात्र 9 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची गरज आहे. आतापर्यंत अर्धी टीम डगआउटच्या आश्रयाला परतली आहे. 5 विकेट गेल्यात. कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी झाली आहे टीम जांभूपाडा संघाकडनं. गोलंदाज भावेश. पहिल्या चेंडूवर विकेट आला, त्यानंतर 2 धावा आणि ही रन धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळालं. स्विंग अँड मिस डॉट बॉल. मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की लेफ्ट हँड बॉलरच्या समोर राईट हँड बॅट्समन चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. काही वेळेस काय असतं की नक्कीच बॅट्समन हवी होतो, परंतु यावेळेस गोलंदाज हवी आहे. बॅट्समन अकीफवर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असेल गोलंदाज भावेश.
यावेळेस हलक्या हातानं बॉलर बॅक ड्राईव्ह धावचीची शक्यता. थ्रो तर झालाय, ओव्हर थ्रो, आणि 2 धावांची संधी आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. आता मात्र शेवटचा बॉल शेष असेल. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे. 7 बॉल 25चा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाज तयार होत असताना गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश. चांगली गोलंदाजी, यंगस्टर गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यावेळेस धावचीची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि फलंदाज, आणखीन एक फलंदाज बाद झालाय. बॉल 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज शिवनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती. सातत्याने हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आलाय आपल्या संघासाठी. नक्कीच आणखीन एक यंगस्टर गोलंदाज आहे. नक्कीच यंगस्टर खेळाडूंनी भरलेली टीम जांबूपाडा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शिवनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. सहा बॉल 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना नक्कीच पुढची मॅच सुद्धा आपण पाहू शकता. अतिशय महत्वाची मॅच. विकी स्पोर्ट कुकसे विपक्ष शिवशक्ती कोशिंबी संघानं नाणेफेकी जिंकली आणि नक्कीच एक आश्चर्यजनक निर्णय. प्रथम फलंदाजी करणार आहे. नक्कीच एक चांगला निर्णय, एक चांगली स्ट्रॅटेजी बनवून आलाय कोशिंबी संघ सुद्धा. यावेळेस पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. कुठे ना कुठे हा विचार केला. चांगली गोलंदाजी, वेगवान गतीचा बॉल हात आला. नक्कीच जोपर्यंत बॅट खाली येईल तोपर्यंत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला होता. चांगली गोलंदाजी, गोलंदाज शिवनाथच्या माध्यमातून पहिलाच बॉल डॉट आलाय. 5 बॉल 25 धावांची गरज. 4 मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज शिवनाथ चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटनं क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं जात आहे. बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडूवर बोलवला जातोय. फाईन लेगला खेळाडू मागे केलाय. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता मात्र डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल 25 ची गरज. 4 मोठे फटके अनिवार्य आहेत आणि या स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. गोलंदाज शिवनाथ चांगली गोलंदाजी. मी पुन्हा एकदा म्हटलं, चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने करतोय आपल्या संघासाठी. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस फटका उडवला डाऊन द ग्राउंडच्या रूपानं. चेंडू जातोय लॉंग ऑफला. खेळाडू तैनात आहे. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणाहून केला जाणार नाहीये आणि फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. एका धावेनं धावफलक सुद्धा पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती. आता मात्र येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल 24 धावांची गरज आहे. नक्कीच समीकरण थोडंसं कठीण आहे परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ. काही होऊ शकतं. नक्कीच एक नो बॉलवर षटकार आला तर नक्कीच विजयापर्यंत पोहोचू शकतो टीम राय संघ. यावेळेस फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा फटका उडवलाय. चेंडू वाईडिश लॉंग ऑफला आणि फक्त एक सिंगल. आता मात्र सिंगल डबलनं काही होणार नाहीये. 2 बॉल 23 धावांची गरज. गोलंदाज शिवनाथ चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. आतापर्यंत फक्त 4 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्यात. 2 बॉल आणि 23 धावांची गरज. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खूपच खराब आहे.
डाबी एसटी सोडून जात होता बॉल, पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अतिरिक्त धाव आणखीन एक संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. आता मात्र 2 बॉल आणि 22 धावांची गरज. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटनं. यावेळेस इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका फसलाय आणि आणखीन एक फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. बाकी असतील 1 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. लाईन खूपच खराब पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडनं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. 1 बॉल 21 ची गरज आहे. नक्कीच जर गोलंदाजानं मनावर घेतलं ना तर टीम राय संघ विजयी ठरू शकतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज यावेळेस डॉट बॉल आलाय आणि या ठिकाणाहून विजय संपादन करत असताना टीम जांभूपाडा संघ, कॉंग्रॅच्युलेशन टीम जांभूपाडा संघ अँड हार्ड लक टीम राय. नक्कीच पुढच्या टुर्नामेंटमध्ये आपण चांगली कामगिरी कराल अशी आशा व्यक्त करतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो ठरलाय त्या खेळाडूचं नाव आहे नक्कीच या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच ठरलाय खेळाडू अजय पारधी ठरलाय या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच. चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि म्हणून 58 धावांपर्यंत पोहोचण्याची मजल मारली आहे होती टीम